ठीक आहे, 13 आणि 21. दुसरं काय 11 आणि 17. पुढं काय 9 आणि 13. पुढं काय 7 आणि 11. नीट ध्यानात ठेवा, फरक तुम्हाला नीट जमला पाहिजे. ज्यावेळेस बघा यांचा पॅटर्न काही माहित नाही, तिरका गुणाकार करता येत नाहीये, अंश समान नाही, छेद समान नाही, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय मी फरक बघणार, किती फरक येतो याचा चेक करा रे. बरोबर, फरक लिहिला. पुढची स्टेप ध्यानात ठेवा, ही महत्वाची आहे. फरक लिहिल्यावर फरकचा लसावी काढा. या 8 6 4 4 चा लसावी किती असतो रे? मोठ्या संख्ये लसावी कसा काढता माहिती आहे शॉर्टकटनी? मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा, चेक करायचं बाकीच्या पाड्यात येतोय का. सर 8 चा पाडा म्हणा, 8 1 8, 8 बघा 6 च्या पाड्यात येत नाही, 8 2 16, 16 बघा 6 च्या पाड्यात येत नाही, 8 3 24, येस बघा 24 बघा 6 च्या पाड्यात पण आहे, 4 च्या पाड्यात पण आहे, 8 च्या पाड्यात पण आहे. मग लसावी किती झाला? 24 झाला. नीट ध्यानात ठेवायचे, काय झाला? 24 झाला. आता मला काय इथं पण 24, इथं पण 24, इथं पण 24, इथं पण 24 करून घ्यायचे. मग 24 करण्यासाठी बघा 8 ला किती गुणावं लागेल? 8 ला 3 ने गुणावं लागेल. या ठिकाणी काय 3 ने गुणावं लागेल. या ठिकाणी काय 6 चोक 24, या ठिकाणी 6 ने गुणावं लागेल, या ठिकाणी 6 ने गुणावं लागेल. काल इथपर्यंत प्रत्येकाला बघा फरक लिहून घेतला. आता काय अंशाला गुणा, फक्त इथं 8 ला गुणणं म्हणजे अंशाला गुणा, 13 बघा अंशाला गुणायचं, फक्त काय करायचं अंशाला गुणायचं, वर लिहून घेतो म्हणजे अंश कळून तुम्हाला. 4 ला 6 ने गुणायचं, या 4 ला पण 6, 24 करण्यासाठी बघा 8 3 24, 6 चोक 24. अंशाला गुणा 13 39, 11 चोक 44 बघा, या फरक आणि यांचा गुणाकार करायचा. 9 सक 54, 7 सकन 42 बघा रे नीट. आता ह्या ज्या संख्या तुम्हाला भेटल्या, तुम्हाला काय विचारलं? मोठी संख्या. यांच्यापैकी मोठं कोण आहे रे? हा पर्याय क्रमांक ती बघा 54 मोठा आहे, तर 9/13 माझा मोठा झाला, हा सर्वात मोठा अपूर्णांक झाला. यांच्यात लहान कोण दिसतंय? यांच्यात 39 लहान म्हणजे 13/21, तर हा सर्वात लहान अपूर्णांक झाला. कळालं प्रत्येकाला?